तुमच्या कपात काय आहे? तर एकदा काय झालं, इसवी सन 1659 रोजी अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट ठरली. भेटीसाठी एक अतिशय शानदार असा तंबू उभारण्यात आला. त्या तंबूमध्ये उंच, धिप्पाड आणि अतिशय आत्मविश्वासू असलेला अफझल खान होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मित नसून होता गर्व. तर दुसऱ्या बाजूने शांत गंभीर मुद्रेने पण पावले मोजत शिवाजी राजे येत होते. त्यांची वस्त्र अतिशय साधी होती. त्यांच्या मागे कुठलाही खूप मोठा सैन्याचा लवाजमा नव्हता. चेहऱ्यावर भीतीही नव्हती. पण त्यांच्या वस्त्रांच्या आत त्यांनी घातलं होतं पोलादी चिलखत. त्यांच्या हातामध्ये त्यांनी लपवलं होतं वाघनख. कमरेला होता पिछवा. महाराज आत गेले. अफझल खान जागेहून उठला आणि हसून म्हणाला, आओ राजे आओ, गले मिलो. शिवाजी महाराज पुढे गेले. अफझल खानाने त्यांना आलिंगन केलं आणि क्षणात त्यांनी त्याच्या कमरेवरची कट्यार काढून वार करायला सुरुवात केली. आवाज झाला. हवा थांबली. जणू इतिहासाने श्वास घेणं बंद केलं. एका क्षणात त्याचा वार खाली गेला. त्यानंतर राजांनी अगदी जलद गतीने आपले वाघनख काढले आणि टराटरा अफझल खानाचं पोट पाडलं. शिवाजी महाराजांचा वार अचूक होता. बिछव्याने लक्ष साधलं आणि क्षणात अफझल खान डगमगला, कोसळला आणि ही लढाई त्या क्षणात जिंकल्या गेली. तर मित्रांनो, त्या दिवशी महाराजांचा कप परिस्थितीने हल्ला. कप हल्ला विश्वासघाताने, भीतीने, मृत्यूच्या भयाने. पण त्यातनं सांडलं काय? घाई, गोंधळ, धोका? नाही. त्यातनं सांडलं महाराजांचे प्रसंगावधान, त्यांची तयारी आणि त्यांचे धैर्य. आपण म्हणजे आपला कप आणि त्यातून तेच सांडतं जे आपल्यात असतं. आजकालचा अफझल खान तलवार घेऊन येत नाही. तो येतो कंपॅरिझनच्या रूपात, तो येतो पिअर प्रेशरच्या रूपात, तो येतो कॉम्पिटिशनच्या रूपात. बाय द वे, व्हॉट्स इन युअर कप?